हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, साधकांसाठी मार्गदर्शक। गेले 10 दिवस झाला आपण हे पुस्तक वाचत आहोत। काल आपण वाचलं भक्तांचा संगत करणे आणि 4 नियमांचं पालन करणे। तर त्याच्या पुढचे सेक्शन आपण आज वाचणार आहोत, ज्याचं नाव आहे घरी मंदिर बनविणे आणि नित्य सेवा, पूजा व आरती। मोठा सेक्शन, जेवढं होईल तेवढं वाचूया आपण। घरी मंदिर बनविणे। गृहस्थ भक्तांच्या घरी मंदिर असणे आवश्यक आहे, विशेषतः ज्यांचे घर मंदिरापासून दूर आहेत त्यांच्यासाठी। छोटे मंदिर करून त्याला वास्तूचे केंद्रस्थान केल्याने एक सामान्य घरापासून पवित्र अशा मंदिरामध्ये त्याचे परिवर्तन होते। त्याच्या मागचं मुख्य उद्देश असतं ते म्हणजे भगवंतांना घराचा मेन करणे, सेंटर। हे घर आपलं मंदिरच आहे, जिथे आपण जास्त वेळ घालवतो। आपलं शरीर देखील मंदिर आहे, तसंच घर देखील मंदिर आहे। जे लोक मंदिरापासून दूर राहतात त्यांनी तर प्रॉपर घरामध्ये मंदिर बनवलं पाहिजे आणि मंदिरासारखंच आचरण आणि वातावरण ठेवलं पाहिजे। बाकी जे मंदिराच्या जवळ राहतात त्यांना एवढी काही गरज नाही, परंतु त्यांनी देखील रोजचं आपला भोग भगवंतांना अर्पण करण्यासाठी हे छोटंसं मंदिर बनवावं घरामध्ये। तर ते कसं बनवलं पाहिजे हे या सेक्शन मध्ये सांगण्यात आलेलं आहे, प्रॅक्टिकल आणि सिंपल रित्या। ज्यांच्याकडे पुरेशी जागा आहे आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते कधी कधी घराच्या वास्तूपासून वेगळे मंदिर बांधतात। पूर्वी लोक आपलं स्वतःचं मंदिर बांधायचे बाहेर, प्रभूजींच्या घरात आहे। प्रभू त्यांच्या आजोबांनी बांधलेलं सेपरेट मंदिर आहे की नाही। प्रभुपाद नेहमी म्हणतात, पूर्वीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने लोक समृद्ध होते, पण टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आता 10 बाय 20च्या खोलीतच संसार थाटलाय। काही हरकत नाही, यालाच आपण प्रगती म्हणतो, हे चुकीचं आहे। परंतु जर कसं का घर असे ना आपलं, ज्या त्या आपल्या कुवतीप्रमाणे छोटस आपण मंदिर आपल्या घरी असलं पाहिजे। मात्र अधिकांश लोक स्वतःच्या घरातील एखाद्या खोलीत किंवा विशिष्ट जागेत पूजा घर करतात। अपुरी जागा आणि अर्थार्जन कमी असेल त्यांनी छोटेसे देवघर बनवले तरी चालेल। वास्तूतील पूजाघर ही अशी एक जागा असते जिथे परिवारातील सर्व जण एकत्र येऊन कीर्तन, आरती, शास्त्रांचे पाठ करतात, देवाला नैवेद्य दाखवतात, स्वतःच्या वेळेनुसार जप, साधना, शास्त्राध्ययन तसेच कृष्ण प्रार्थना करतात। हा याच्या मागचा मुख्य उद्देश असतो। भगवंतांना आपल्याला पूर्ण जीवन समर्पण करायचं आहे, त्याची सुरुवात केली पाहिजे कुठेतरी। बऱ्याचदा आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला रोज भक्तांचा संग करणे जमत नाही, रोज मंदिराला जाणे जमत नाही।
मग अशा वेळी आपण या गोष्टी सगळ्या बंद करायच्या का, सोडून द्यायच्या का? तर आता आपण जरा थोडस मॉडर्न झालोय आणि आपल्याला असं वाटतं की याच्यात काय आहे. कॉलेजमधल्या मुलांना वाटते असं, आई वडिलांना उलट बोलतात, काय दिलंय तुमच्या देवाने, आयुष्यभर सकाळी उठून रोज देवपूजा करतात, काय दिलंय तुमच्या देवाने आम्हाला? देवानी काय द्यायला पाहिजे म्हणून करायचं नसतं. तर आपण घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या जागेवरती, छोटीशी का जागा असे ना, तिथे समोर बसून कीर्तन केलं पाहिजे, जप केलं पाहिजे. तुम्ही जावा त्याच्याकडे, त्याला आणण्यापेक्षा. आत्ताच झाडलोट केलंय, बसकर घ्या आणि त्याच्याजवळच बसा ना. हे महत्वाचं आहे बरं का. नाहीतर एखाद्यानी घरातल्यांनी केलंय, तो एकटा जाऊन बिचारा साफसफाई करतो, किंवा ती जास्तीत जास्त घरामध्ये माताजींचं काम असतं, तेच पंथी लावतात, तेच आरती करतात, तेच बसून जप करतात. बाकीच्यांना, घरातल्यांना का त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. घरातल्यांना कृष्ण भावनेमध्ये आणण्यासाठी, घरातल्यांना कृष्ण भावनेच्या प्रती थोडंफार जिज्ञासा निर्माण करण्यासाठी देखील हे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भले तुमच्या एका खोलीत संसार का असे ना, एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेला एक आपण आरती केली पाहिजे, थोडस वाचन केलं पाहिजे भगवंतांसमोर बसून. भक्तिमय कार्य जी असतात, भजन, कीर्तन, आरती, वाचन, श्रवण, हे करण्यासाठी आहे हे. आणि हे सगळ्यांनी एकत्र मिळून केलेलं सगळ्यात बेस्ट. प्रभुपाद देखील बऱ्याचदा सांगतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण भगवंतांना अर्पण केल्याशिवाय कुठलीही गोष्ट घेत नाही. मग रोज रोज मंदिरात जाणे शक्य नाही, म्हणून छोटस मंदिर आपण घरामध्ये बनवायचं. एखाद्या कोपऱ्यात किंवा कोनाड्यात असलेल्या देवाऱ्यापेक्षा त्यासाठी स्वतंत्र खोली असलेली अधिक बरी, कारण तेथे पावित्र्य राखणे शक्य होते. इतर खोल्यांमध्ये मुले खेळतात, लोक झोपतात, कुटुंब एकत्र जमल्याने खाणे पिणे, अवांतर गप्पा, घरातील कामे इत्यादी चालतात. यासाठी देवघराची खोली केवळ आध्यात्मिक कार्यासाठीच वापरावी. आणि पूर्वी असंच होतं ऍक्च्युली. आज आपण करोडो रुपये खर्च करून 2 बेडरूम हॉल किचनचा अपार्टमेंट फ्लॅट घेतो, 3 बेडरूम 2 बेडरूम, आणि देवासाठी किचनच्याच कट्ट्यावर कोपऱ्याला एक छोटीशी जागा ठेवतो. आपल्याला खूप अभिमान असतो त्याचा पण, देवासाठी जागा ठेवली, बघितलं का, मी देवासाठी जागा ठेवली. हे अख्खं ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलं त्याला तुम्ही काय जागा देणार? इथूनच त्यागाची सुरुवात केली पाहिजे. छोटस सेपरेटली त्यांच्यासाठी केलं पाहिजे. मेन कारण हे पण आहे की जिथे भगवंत आहेत तिथे फालतूच्या गोष्टी करणे, फालतूच्या गप्पा मारणे, झोपणे, असला प्रकार केला नसला पाहिजे. आणि म्हणून जनरली आपल्याकडे जिथे ज्यांची घरं छोटी असतात तिथे किचन मध्ये केलं जातं, कारण किचन मध्ये जनरली कुणी झोपत नाही. आर्च विग्रहांसाठी आणि प्रार्थनेसाठी खोलीचे 2 भाग करावेत. एका पडद्याने देखील हे करता येते. घरातील अपुऱ्या जागेमुळे तसे शक्य नसेल तेथे आर्च विग्रहांना पडदा टाकून वेगळे ठेवावे, निदान पडदा तरी असावा. घरात भगवंत आणि त्यांच्या शुद्ध भक्तांच्या छायाचित्रांची पूजा केली तरी चालेल. पुढे जेव्हा अनुभव येईल, आध्यात्मिक प्रगती साधेल, तेव्हा मूर्तींची किंवा आर्च विग्रहांची स्थापना करावी. दीक्षा घेण्यासाठी सुपात्र इच्छुक गृहस्थ भक्तांकडून आर्च विग्रहांची पूजा केली जाईल अशी अपेक्षा केली जाते. पुढे महाराज सांगणारच आहेत, वाचूया आणि मग आपण चर्चा करूया. जनरली तुम्ही सुरुवात करताना फोटोज ठेवावेत. आर्च विग्रह हे तेव्हाच ठेवावेत जेव्हा आपण
आपल्या घरामध्ये ऍटलिस्ट एका कुणाची तरी ब्राह्मण दीक्षा झालेली आहे आणि ही आर्च विग्रहांची पूजा कशी करतात याचं ट्रेनिंग पण घेतलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये कमतरता ठेवून चालत नाही किंवा स्टँडर्ड कमी करून चालत नाही. आर्च विग्रहांची स्टँडर्ड खूप हाय असावी लागते. प्रभुपादांची तशी इच्छा आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते पाहू शकतात की ते छोटस चित्र काढून दाखवलेलं आहे. याच्यात काहीच दिसत नाही. कसं ठेवलं पाहिजे, थोडेसे असे स्टेप्स बनवले पाहिजेत. वरच्या स्टेपवरती भगवंतांचे फोटो किंवा विग्रह, त्याच्या खालच्या स्टेपला अजून कुठल्या तुमच्या भगवंतांचे फोटो विग्रह असतील तर, आणि त्याच्या खालच्या स्टेपला गुरूंचे, गुरु शिष्य परंपरेत मधले आपले जे 5 गुरु आणि 6 गोस्वामी जे आहेत यांचा फोटो ठेवला पाहिजे. एखाद्या वैष्णव गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट विधीप्रमाणे पूजा करणे आवश्यक आहे. एखाद्या वैष्णव गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट विधीप्रमाणे पूजा करणे आवश्यक आहे. यासाठी त्या संबंधीची माहिती येथे दिलेली नाही. पूजकांमध्ये जर भक्तिभाव असेल तर आर्च विग्रह असोत किंवा छायाचित्र असो, दोहोंची पूजा एकाच स्तरावर असते. ऍक्च्युली फोटोची पूजा आणि अर्चना ही खऱ्या अर्थाने प्रॅक्टिसच असते, त्यामुळे त्याच्यामध्ये पण कमतरता करून चालत नाही. परंतु जेव्हा आर्च विग्रह असतात तेव्हा अजिबात कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. ऍब्सोल्युटली जे दिलेलं आहे ते सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून गुरु सहजासहजी कोणाला आर्च विग्रह घरी आणायला परवानगी देत नाही. त्यांना माहिती असतं हा स्टँडर्ड मेंटेन करणार की नाही. दुर्दैवाने आजकाल सगळ्यांनाच दिलं जातं. मी तर अशा लोकांच्या घरी आर्च विग्रह पाहिलेत, त्यांना अर्चना पूजा करायचा देखील माहिती नाही. हा एक ट्रॅप असतो, लक्षात ठेवा. या ट्रॅपला काय म्हणतात, हे एक प्रकारचं सापळा असतो, जाळं असतं. याच्यामध्ये काही विशिष्ट वरिष्ठ भक्त आणि अगदी वरिष्ठ भक्त देखील तुम्हाला जबरदस्तीने घरामध्ये विग्रह आणायला भाग पाडतात किंवा ते स्वतः आणून तुमच्या घरामध्ये ठेवतात किंवा तुम्हाला गिफ्ट करतात, जेणेकरून तुम्ही त्यांच्याशीच कनेक्टेड राहावं. याच्यात काही चुकीचं नाही आहे, परंतु आर्च विग्रहांची पूजा आणि अर्चना करायला जो स्टँडर्ड लागतो, तो स्टँडर्ड जर आपल्याकडून मेंटेन होत नसेल तर ऍक्च्युली आपण त्याचा स्वीकार केला नसला पाहिजे. आणि ते स्टँडर्ड काय पुढे थोडक्यात देणार आहेत महाराज, परंतु सगळं इथं दिलेलं नाही. त्याच्यासाठी सेपरेट कोर्स आहे, विग्रह सेवेचा कोर्स. त्याचा स्वच्छता कशी ठेवायची, शृंगार कसा करायचा, अभिषेक, वेगवेगळ्या दिवस कसे पाळायचे, दिवसातून किती वेळा भोग दाखवायचा, त्यानंतर आपण जेव्हा काही कारणास्तव आपल्याला बाहेर जावं लागतं तेव्हा काय करायचं, अशा हजारो गोष्टी आहेत त्या काटेकोरपणे आपण पाळल्या पाहिजेत. आणि त्या काही कारणास्तव आपल्याकडून होणार नसतील तर ते आपण फोटोवरतीच याची प्रॅक्टिस केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता तुमच्यापैकी काही जण प्रश्न विचारतील की प्रभूजी आमच्या घरात ऑलरेडी आहे, काय करायचं. तुमच्या गुरुंना विचारा काय करायचं, आणि कदाचित तुमचे गुरु सांगतील तेव्हा काय गरज नाही आहे. पण ते खूप वेगवेगळे सांगणारे झालेत दुर्दैवाने. विग्रह किंवा मूर्ती ही काष्ट, दगड किंवा धातूंपासून बनवलेली असते. मात्र ही पूजा विस्तृत व विधिवत असल्याने भक्तिमय जीवनाला समर्पित झालेल्या भक्तांनाच तिचा अधिकार दिला जातो. या वाक्याचा अर्थच तो आहे की भक्तिमय जीवनाला समर्पित झालेल्या भक्तांनाच विग्रह पूजा करण्याचा अधिकार दिला जातो. आणि तेवढं सिरियसली तुम्ही घेतलं पाहिजे. बऱ्याच भक्तांच्या घरी ज्यांच्या विग्रह आहेत ते सकाळी लवकर उठत नाहीत, मंगलारती करत नाहीत, भोग व्यवस्थित दाखवत नाहीत.
बरेच दिवस अभिषेक करत नाहीत, ड्रेस चेंज करत नाहीत. आणि याचं कारण विचारल्यावरती म्हणतात की नाही, माझे राधा गोपाल खूप दयाळू आहेत, कृपाळू आहेत, त्यांना चालतंय. असं कसं काय चालतंय? त्यांना सगळंच चालतंय, म्हणून तुमची भक्ती कुठे? बऱ्याचदा भक्तांना ते चुकीचं सांगितलं जातं की जर तुमच्या घरी राधाकृष्णांचे विग्रह असतील तर सिरियसली करायला पाहिजे, गौरनिताचे विग्रह असतील तर एवढे सिरियसली नाही केलं तर चालतंय. किंवा काहींना तर सांगितलं जातं की जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैयाचे विग्रह असतील तर काही कसं पण स्टँडर्ड नाही मेंटेन केलं तरी चालतंय. कुठे लिहिलंय? कुठेच दिलेलं नाहीये. सगळे भगवंत समान आहेत. तुमची भक्ती कधी मग पुढे जाणार? तुमची भक्ती कधी प्रगत होणार? तुम्ही जर असले विचार करायला लागला तर. त्यापेक्षा मान्य करा तुम्हाला जमत नाही आणि प्रॅक्टिस करा. फोटो ठेवा आणि प्रॅक्टिस करा. जे भक्त करतात त्यांच्या सोबत राहून प्रॅक्टिस करा. करायचंय आपल्याला, सगळ्यांनाच करायचंय, विशेष करून गृहस्थांना हे करायचंच आहे. परंतु स्टँडर्ड मेंटेन केला पाहिजे. इथे समजावून सांगतात महाराज की कशी त्याची रचना केली पाहिजे. देवघरामध्ये खालील छायाचित्रे असावीत. इथे चित्र काढून दाखवलेलं आहे. चित्र क्रमांक 3 पहा. नंबर 1, संस्थापक आचार्य, इस्कॉनचे संस्थापक कृष्ण संस्थापक आचार्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत प्रभुपाद. ब, शिला भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर. नंबर 3, शिला गौर किशोरदास बाबाजी महाराज. नंबर 4, शिला भक्ति विनोद ठाकुर. आणि काही जण शिला भक्ति विनोद ठाकूरांचे गुरु शिला जगन्नाथदास बाबाजी यांचेही छायाचित्र ठेवतात. कमीत कमी 5 आचार्यांचे फोटो ठेवावेत असा नियम आहे प्रभुपादांनी घालून दिलेला. त्यामुळे प्रभुपादांना धरून 5 पूर्वाचार्यांचे फोटो असावेत. काही घरांमध्ये जिथे विग्रह असतात तिथे देखील फोटो ठेवले तरी चालतात आचार्यांचे. परंतु तुमच्याकडे वेळ असेल तर आचार्यांचे, या सगळ्या आचार्यांचे देखील विग्रह मिळतात, ते विग्रह ठेवले तरी चालतात. जसं महाराजांनी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या कुवतीप्रमाणे हे केलं पाहिजे. आणि नुसतीच कुवत बघून पण चालत नाही, नुसताच पैसा बघून चालत नाही, तर तुमच्याकडे वेळ पण पाहिजे या सगळ्यांची सेवा करायला. नुसते घरी आणून ठेवून चालत नाही. तर हे आचार्यांचे फोटो असले पाहिजेत. आणि मग त्याच्याच बाजूला वृंदावनातील षड गोस्वामी म्हणजे श्री रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, गोपाळ भट्ट गोस्वामी आणि जीव गोस्वामी यांचा फोटो असावा. हे श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रमुख शिष्य आहेत. महाप्रभूंच्या मार्गदर्शनावरून त्यांनी संपूर्ण जगाला गौडीय वैष्णव तत्वज्ञानाची शिकवण दिली आहे. आणि खरं बघायला गेलं तर तेच आपल्या सर्वांचे आचार्य आहेत. त्यांचंच आपण अनुगमन करतो. श्री चैतन्य महाप्रभू हे या युगातलं युगधर्म प्रस्थापित करायला आले, परंतु त्यांनी स्वतःहून काहीच लिहून किंवा सांगून ठेवलं नाही. त्यांनी जे काही सांगायचं होतं ते सगळं या 6 गोस्वामीने सांगितलं, विशेष करून श्रील रूप गोस्वामींना सांगितलं. आणि मग त्यांनी ते शब्दामध्ये आपल्यासाठी उतरवून ठेवलं. त्यामुळे हे आपले प्रथम आचार्य आहेत या परंपरेमधले. तर यांचा फोटो असला पाहिजे. नंबर 3, पंचतत्व म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे 4 मुख्य पार्षद श्री नित्यानंद प्रभू, श्री अद्वैताचार्य, श्री गदाधर आणि श्री श्रीवास पंडित यांचा आहे तसा फोटो मिळतो. 5 पंचतत्व म्हणून. जरी तुमच्या घरी गौर नितायचे विग्रह असतील किंवा गौर नितायचा फोटो असेल तरी हे पंचतत्वाचं पण असलंच पाहिजे, बरं का, हे लक्षात ठेवा. नंबर 4, श्री नृसिंह भगवान. भक्तगण विशेष करून श्री नृसिंह भगवंतांची पूजा करतात, कारण असुरांपासून आणि इतर विघ्नांपासून भक्तांचे ते रक्षण करतात. कलियुगातील प्रमुख विघ्नांपासून रक्षण करतात. तसेच त्यांच्या हृदयातील आसुरी इच्छांचे निर्मूलन करण्यास श्री नृसिंहदेव सहाय्य करतात. असुरांपासून प्रोटेक्शन करतात. आपण सगळेच असुर आहोत. आपल्या मनामध्ये जे आसुरी प्रवृत्ती आहे त्याच्यापासून देखील प्रोटेक्शन करायचं काम करतात.
हे मुख्य कारण आहे. बऱ्याच जणांना वाटतं शिल प्रभुपादांनी नृसिंहदेवाची विग्रह किंवा फोटो याच्यासाठी सांगितलंय की जेणेकरून ते आपलं भौतिक प्रोटेक्शन करतील. भौतिक प्रोटेक्शन करायला नाहीये. प्रल्हाद महाराजांचं भौतिक प्रोटेक्शन करायला ते आलते का? ते नव्हते आले तरी देखील प्रल्हाद महाराजांना कोणी काही करूच शकलं नाही. ऑलरेडी प्रोटेक्टेड होते. आणि प्रल्हाद महाराजांना भौतिक प्रोटेक्शनाची गरज कधी वाटलीच नाही, अपेक्षा पण नव्हती. आपल्या भक्तीचं प्रोटेक्शन करण्यासाठी नृसिंहदेव असतात, हे लक्षात ठेवा. जनरली आपल्या मंदिरांमधून वगैरे तुम्ही फोटो घेतले तर तुम्हाला प्रॉपरच मिळतात. परंतु एक वर्ड ऑफ कॉशन म्हणून सांगतो, हे कधी झालेलं बघितलं नाही, परंतु परवा एका ठिकाणी बघितलं म्हणून मला सांगावंसं वाटतंय की नृसिंहदेवांच्या सोबत प्रल्हाद महाराज असलेच पाहिजे. लक्षात ठेवा. नुसताच नृसिंहदेवाचा फोटो किंवा नुसताच नृसिंहदेवांचा विग्रह ठेवायचा नाही, प्रल्हाद महाराज असले पाहिजेत त्याच्यासोबत. आणि त्यानंतर मग आता हे स्टेप बाय स्टेप सांगितलंय. खाली 5 आपले आचार्य आणि 6 गोस्वामी. त्यानंतर वरच्या स्टेजला पंचतत्व, नृसिंहदेव, आणखीन कोणी तुमच्या घरी विठ्ठल रुक्मिणी वगैरे फोटो असेल तर चालते, राम लक्ष्मण सीता वगैरे काही जण ठेवतात. परंतु भगवंतांच्या विष्णू तत्वांचे असावेत. आणि मग सगळ्यात वरच्या स्टेजला श्री राधा कृष्ण किंवा श्री कृष्ण बलराम यांचा फोटो असावा. इथे महाराजांनी कृष्ण बलराम लिहिलेलं नाही आहे, फक्त श्री राधा कृष्ण लिहिलंय. परंतु शिल प्रभुपादांनी मेन विग्रह मेन सेंटरला आणि मेन वरच्या लेवलला म्हणून श्री कृष्ण बलरामांचा विग्रह किंवा फोटो देखील याची रोज उपासना केलेली तरी चालते. परंतु एक थोडस लक्षात ठेवायचं ते म्हणजे आमच्या घरी पण श्री कृष्ण बलरामच आहेत. त्याच्या बाजूला पंचतत्व आहेत. त्याच्या एका साईडला पंचतत्व आहेत, एका साईडला नृसिंहदेव आणि प्रल्हाद महाराज आहेत. आमच्या इथे 3 सेक्शन केलेत, परंतु फोटो थोडेसे मोठे असल्यामुळे आम्ही दुसऱ्या सेक्शनला काही ठेवत नाही. ऍक्च्युली नृसिंहदेव आणि पंचतत्व हे दुसऱ्या सेक्शनला ठेवायचे असतात. आणि त्याच्या खाली आम्ही आचार्यांचा फोटो ठेवलेला आहे. प्रभुपाद इथे सांगत नाहीत किंवा महाराज इथे सांगत नाहीत, परंतु भगवान श्रीकृष्ण मग ते राधाराणींसोबत असोत किंवा बलरामजींच्या सोबत असोत, आपल्या घरी तर आजकाल आपण गाय ठेवत नाही, निदान आपल्या देवघरामध्ये तरी गायीचा फोटो किंवा गायीची मूर्ती ठेवावी प्रत्येकाने. आणि भगवंतांना गाय खूप प्रिय आहे. जसं मी दाखवू का? हा, तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे त्याची रचना केली पाहिजे, वरून खाली असं. नंबर 6 इथे दिलेला आहे की दीक्षा घेतल्यावर किंवा इस्कॉन गुरूंचा औपचारिकरित्या आश्रय घेतल्यावर त्या गुरूंचे छायाचित्र देवघरात ठेवावे. आता जनरली हे रेकमेंड केलं जातं जे तुमचं वैयक्तिक घरामध्ये आहे तेव्हाच. जिथे एखादं काय म्हणतात त्याला, सार्वजनिक मंदिर किंवा आश्रम टाईप वातावरण असतं, तिथे जनरली आपल्या गुरुचा फोटो कधी आपण ठेवायचा नाही. कारण वेगवेगळ्या भक्तांचे वेगवेगळे गुरु असू शकतात आणि अशा प्रकारे फक्त आपल्या गुरुचा फोटो ठेवून जेव्हा जेव्हा आरती केली जाते तेव्हा तात्पुरतं ठेवायचा असतो आणि लगेच काढायचा असतो, हे लक्षात ठेवा. आपल्यापैकी मी अज्युम करतोय की सगळे नवीन भक्त आहेत, नवोदित भक्त आहेत. जोपर्यंत आपण एखाद्याला गुरु म्हणून स्वीकारलेलं नाहीये किंवा दीक्षा घेतलेली नाहीये तोपर्यंत हे 6 नंबरचं तुम्ही टाळलं तरी चालतंय. फक्त प्रभुपाद, त्यांच्या आधीचे 4 आचार्य, 6 गोस्वामी, पंचतत्व, प्रल्हाद नरसिंहदेव आणि मेन विग्रह म्हणून श्री राधाकृष्ण किंवा श्री कृष्ण बलराम. ऍक्च्युली जिथे श्री कृष्ण बलरामचे विग्रह असतात तेव्हा छोट्या स्वरूपात का होईना श्री राधाकृष्णांचा पण फोटो किंवा काहीतरी असलं पाहिजे. आम्ही पण पाळत नाहीये, परंतु असलं पाहिजे. श्री राधा माधव असले पाहिजे.
गुरूंची आध्यात्मिक पातळी लक्षात घेऊन त्यांच्या छायाचित्रांचा क्रम ठेवावा एकानंतर एक, आणि त्याचा साईज पण त्या पातळीप्रमाणे असावा. एक गुरु आपल्या गुरूंची पुढे ते आपल्या गुरूंची पूजा करतात हा विधी आहे. गुरूंचे छायाचित्र हे श्रीकृष्णांच्या वरील पातळीवर कधीही असू नये. राधाकृष्णांची पूजा ही पंचतत्वांद्वारा केली जाते आणि पंचतत्वांची पूजा ही संप्रदायातील आचार्यांद्वारा केली जाते. म्हणून राधाकृष्णांच्या खाली पंचतत्व, त्यांच्या खाली संप्रदाय आचार्य असे स्टेप बाय स्टेप ठेवावेत. जनरली तुमचे कोणी गुरु असतील त्यांचा फोटो तुम्ही जरी ठेवला वैयक्तिकरित्या पर्सनली आपल्या घरामध्ये, तरी त्यांचा फोटोचा साईज हा प्रभुपादांच्या फोटोच्या साईज पेक्षा कमी असावा. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्या वरती कधीही ठेवू नये. हा एक शिष्टाचार असतो. शुद्ध वैष्णव संप्रदायांमध्ये आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांची पूजा ही त्यांचे विस्तार, त्यांची अंतरंगा शक्ती आणि त्यांचे शुद्ध भक्त म्हणजेच आचार्य यांच्या सोबत केली जाते. म्हणून हे सगळं ठेवायचं असतं. भगवंतांचे विस्तार आणि त्यांचे शुद्ध भक्त आचार्य या सगळ्यांची पूजा केली जाते. आणि जनरली इथे लिहिलंय की नाही माहिती नाही, मगाशी सांगितलं, पूजेची ही प्रोसेसच ही असते की डायरेक्टली आपण भगवंतांना अप्रोच करू शकत नाही. म्हणून आपल्या समोर आचार्य असतात, त्यांना आपण द्यायचं असतं. हे कृपा करून भगवंतांपर्यंत पोचवा. तसंच मला पण एक दिवस कृपा करून भगवंतांपर्यंत घेऊन जावा हे आचार्यांना आपण सांगायचं असतं. म्हणून हा क्रम असतो. दुय्यम प्रकारच्या पूजा जसे अन्य देवतांची पूजा करण्यास प्रोत्साहन दिले जात नाही. म्हणून देवघरात कोणतेही देव असावेत याबाबत भक्त स्वतःची निवड म्हणून देवघरात कोणते देव असावेत याबाबत भक्त स्वतःची निवड करतात. देवता किंवा स्वतःचे आई वडील अशा सन्माननीय लोकांचा आदर करावा, मात्र श्रीकृष्णांच्या समान स्तरावर त्यांची पूजा करू नये. जनरली कलियुगामध्ये हे बंदच केलेलं बेस्ट असतं. देवतांची पूजा करणे, देवी देवतांची पूजा करणे वगैरे. जे भगवद्गीतेचं पूर्ण वाचन केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे. हे काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की इस्कॉनवाले स्वतःचं मनाचं काहीतरी सांगतात, प्रभुपादांनी काहीतरी चुकीचं सांगितलेलं आहे, हिंदू धर्मामध्ये असं कुठे असतंय का, त्याची देवी देवतांची पूजा तर हजारो लाखो करोडो वर्ष आम्ही करत आलो आहोत. परंतु हे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात. आणि नुसतंच सांगत नाहीत, त्याच्या मागचं कारण स्पष्टीकरण व्यवस्थित देऊन सांगतात. त्यामुळे ते आपण डिटेलमध्ये तेव्हा चर्चा करूया. तुम्ही आता एवढंच लक्षात ठेवा की देवी देवतांची पूजा तुमच्या घरात जरी होत असेल तरी ती हळूहळू बंद करा. तुमच्या घरातले सगळे याला मान्य नसतील बंद करायला, तर ती सेपरेट करा. भगवंतांच्या सोबत ठेवू नका. तर तुम्ही म्हणाल की आमचं घर एवढं पण मोठं नाही आहे. काही हरकत नाही, छोटस आय डोंट नो, मला याच्याबद्दल मार्गदर्शन करायचं खरंच खूप कठीण आहे. कारण भगवद्गीतेचं वाचन केल्यानंतर हे केलंच नसलं पाहिजे. याच्याने काही कोप होत नाही, कुठलीही देवी देवता तुमच्यावर चिडत नाही. अजिबात घाबरू नका. हे घाबरू नका हे सांगण्यासाठीच भगवंतांनी गोवर्धन लीला केलेली. कुठल्याही देवी देवतांना घाबरायची काही गरज नाही. कारण भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत, महेश्वर आहेत, सगळ्या ईश्वरांचे, सगळ्या देवी देवतांचे पण बॉस आहेत. स्वतःचे आई वडील किंवा सन्माननीय व्यक्ती वगैरे यांचे फोटो किंवा पूजा तर करूच नये. पूजा तर अजिबात करू नये. फोटो पण न लावलेले बरे. लावायचेच असतील तर देवघरात देवांसमोर लावू नयेत. तुमचे जे बेडरूम असतील, आजकाल बऱ्याच लोकांना हॉलमध्ये लावायचे असतात. आता तर नवीन फॅड सुरू आहे, आपले स्वतःचेच फोटो लावायचे हॉलमध्ये. नशीब हार घालत नाहीत त्याला. हे पाश्चात्य देशातून आलेली संस्कृती आहे, ही बोगस संस्कृती.
आणि आता आई वडिलांचे फोटो दिसत नाहीत बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेला तर. नवरा बायको स्टाईल मध्ये एकदम असं फोटोग्राफरला पैसे बिशे देऊन आपली 2 मुलं, आपण नवरा बायको किंवा आपला एक मुलगा, आणि त्याला मस्त फ्रेम बिम करून हॉलमध्ये लावतात. आतमध्ये पण नाही, हॉलमध्ये. सगळ्यांनी बघितलं पाहिजे. हे सगळं देहात्मबुद्धीची लक्षणं आहेत. सगळी देहात्मबुद्धीची लक्षणं आहेत. शरीराला जास्त महत्व द्यायचं आणि शरीराशी संबंधित गोष्टींना जास्त महत्व द्यायचं. एनिवे, हळूहळू जसं भगवद्गीतेचं आपण वाचन श्रवण करू, आपोआपच आपण बंद करू. जे पुढारी लोक, सन्माननीय व्यक्ती, कितीही आदरणीय असोत, त्यांचे फोटो बिटो अजिबात ठेवू नका. ही इतकी फालतूगिरी आहे. बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये आपल्या आवडत्या खासदाराची, आमदाराची वगैरे फोटो असतात. जे इतिहासामध्ये महान असे व्यक्ती होऊन गेले, जसे की अर्जुन आहे, परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराज, अर्जुन, भगवंतांचे पार्षद मित्र, त्यांचे फोटो ठेवायला काही हरकत नाही. ते पण ठेवण्यामागे उद्देश काय असतो? त्यांच्याकडून भक्तीची प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रामध्ये विशेष करून उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो ठेवायला काही हरकत नाही, परंतु भगवंतांच्या सोबत असू नये, बाहेर ठेवा, किंवा ठेवला तरी तो असा डिस्प्ले म्हणून असावा, पूजासाठी म्हणून नसावा. या थोड्या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. बरेचसे लोक महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू बऱ्याचशा घरात असतात, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग वगैरे वगैरे, काही हरकत नाही, परंतु त्यांचे स्थान वेगळं ठेवा. एक प्रेरणा स्थान म्हणून त्यांना बघा. ते पूजनीय व्यक्ती नाही आहेत. पूजनीय इन द सेन्स आराधना करण्यासाठी नाही आहेत. पूजनीय आहेत, पूजनीय सगळे असले पाहिजेत आपल्यासाठी, परंतु आराधना, उपासना ही फक्त भगवंतांचीच करायची असते. त्यामुळे तुमची श्रद्धा जी आहे ती असू दे, काही हरकत नाही. मात्र श्रीकृष्णांच्या समान स्तरावर त्यांची पूजा करू नये. खोटे अवतार, लुच्चे साधू यांना तर देवघरात मुळीच स्थान देऊ नये. तुम्ही म्हणाल की खोटे अवतारांना आणि लुच्च्या साधूंना कोण पूजा करतो? करतात लोक भारतामध्ये. हीच आश्चर्याची गोष्ट आहे ऍक्च्युली. कारण प्रॉब्लेम असा आहे भारतामध्ये, ही जी धार्मिकता आहे ही खूपच लाईटली आणि इमोशनली घेतली जाते. तिथे सेंटिमेंटला खूप जास्त महत्व दिलं जातं, तत्वज्ञानाला कमी महत्व दिलं जातं. आणि बऱ्याच केसेस मध्ये मी पाहिलेलं आहे की आपल्याला माहिती आहे हा साधू बोगस आहे, तरी पण आपल्या त्याचा फोटो असतो, त्याची पूजा चालू असते. अमेझिंग. आणि अशा केसेसमध्ये की म्हणलं हा साधू रेपच्या केसमध्ये सापडलाय किंवा अडकलाय. काही लोक तर त्याच्याही पुढच्या लेवलला जाऊन त्यांना काय सांगायला गेलं तर, नाही माझ्या गुरु महाराजांची लीला होती. अरे रेप करण्यामध्ये कसली आली लीला? याचं मेन कारण असतं ते म्हणजे आपण अजून स्वतःला जास्त महत्व देतो. मी निवडलेला गुरु आहे, तो कसा काय चुकीचा वागू शकतो? मग आपणच डिफेंड करतो. कोणी सांगितलेलं आपल्याला पटत नाही. परंतु अर्जुनाला भगवंत सांगतात, द्रोणाचार्याला पण तुला मारायचं अधर्माच्या बाजूला. त्यामुळे असे लुच्चे लफंगे यांचे फोटो बिटो अजिबात देवघरात काही कुठेच ठेवले नसले पाहिजेत. ऍक्च्युली देवघरात ठेवायचा प्रश्नच नाही, कुठेच ठेवले नसले, घरातच ठेवले नसले पाहिजेत. म्हणून थोडस सिरियस झालं पाहिजे भगवद्गीतेला समजावून घेण्यासाठी. बऱ्याचदा आपण काय करतो, भावनिक होऊन हे सगळं करत असतो. काही माहिती नसतं आपल्याला. कुणीतरी आपल्याला सांगितलं असतं याची पूजा करा म्हणजे तुमच्या घरातले सगळे विघ्न जातील, म्हणून आपण करत असतो. ते का, कशासाठी, आपण समजावून घेत नाही. म्हणून भगवद्गीता जाणून घेणे खूप महत्वाचं आहे.
सर्व काही वस्तू व छायाचित्रे योग्य आणि चांगल्या रीतीने ठेवता यावीत यासाठी लाकूड किंवा इतर योग्य वस्तूंपासून देवघर बनवले तर उत्तम. आरतीचे ताट ठेवण्यासाठी 3 फूट उंचीचे आणि नैवेद्याचे ताट ठेवण्यासाठी 1 फूट उंचीचे मेज असावे. आरतीच्या वेळी पुजाऱ्यांना उभे राहण्यासाठी कुशासन किंवा कापडाचे आसन असावे. भगवंतांना जेव्हा जेव्हा आपण आरती करतो, भोग लावतो, अर्पण करतो, तेव्हा तेव्हा जो पुजारी म्हणून तिथे काम करत असतो त्याने कधीच जमिनीवरती पाय ठेवले नसले पाहिजेत. आपल्या पायाखाली कुशासन किंवा कापडाचं, त्याला आपण काय म्हणतो, बस्कर टाईप ठेवलं पाहिजे. कुशासन जनरली सगळीकडे मिळत नाही. कुशासन म्हणजे कुशा नावाच्या गवतापासून बनवलेली चटई टाईप असते ती. पूजेच्या वेळी अथवा नैवेद्य अर्पण करण्याच्या वेळी भक्त या आसनाचा बसण्यासाठी वापर करू शकतात. असं नाही की ते त्याच्यासाठी वापरायला पाहिजे असं. आपल्या आवडीप्रमाणे वा कुवतीप्रमाणे देवघराची सुंदर सजावट करावी. फुले आणि फुलांच्या माळा प्रतिदिन अर्पण कराव्यात. 100% लक्षात ठेवा, प्लास्टिकची फुलं अजिबात वापरायची नाहीत. तुम्हाला जमत नसेल तर एकही फुल देऊ नका भगवंतांना, परंतु प्लास्टिकची फुलं, प्लास्टिकचं डेकोरेशन अजिबात वापरू नका. 3rd क्लास आहे ही मेंटॅलिटी. कुठे आलोय आपण, हो की नाही? अरे अंगणात 2 फुलाची झाडं लावायची होत नाही आपल्याला भगवंतांसाठी? प्रभूजी अंगणच नाही. राहतो 20व्या मजल्यावरती, अंगणच नाही, काय करू? म्हणून याला प्रभुपाद म्हणतात, ही जी आपण रोज आपण ज्याला प्रगती म्हणतो, ही प्रगती नाही. प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये सांगतात, पूर्वीच्या काळामध्ये अगदी गरीबातल्या गरीब माणसाच्या घरासमोर देखील अंगण असायचं. अंगणात तुळस असायची, 4 फुलांची झाडं असायची. ते खरं जीवन होतं. आज आपण करोडो रुपयाचा फ्लॅट घेतलाय 27व्या मजल्यावरती, परंतु तिथे अंगण नाही. अंतराळी. नॉट गुड. काही का असो, तुम्हाला जर जमत नसेल तर भगवंतांना काही अर्पण करू नका, परंतु प्लॅस्टिकच्या गोष्टी अर्पण करू नका. प्लॅस्टिकची थाळी अजिबात वापरायची नाही. प्लॅस्टिकचं काही वापरायचं नाही. लक्षात घ्या, हे खूप खूप वाईट काम आहे, ते पाप आहे. फुलं तर, ओ माय गॉड, फुलं तर अजिबात प्लॅस्टिकची वापरायची नाही. नो वे. आपल्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे सजावट करावी. शक्य तितक्या वैभवशाली पूजा करावी, कारण ते भगवान आहेत, सगळं त्यांचंच आहे. त्यामुळे शक्य तितकं याचा अर्थ नाही की खिशात 100 रुपये ठेवायचे आणि 1 रुपये भगवंतांना द्यायचे. आपल्याकडे असेल तर ते खर्च पण केलं पाहिजे भगवंतांसाठी आपण. बिकट परिस्थितीत स्वतःच्या कुवतीप्रमाणे जितका करता येईल तितकी उत्तम पूजा करावी. देवघर स्वच्छ नीटनेटके ठेवावे. दिवसातून एकदा दिवा किंवा उदबत्ती लावावा किंवा धूप जाळावा. उदबत्ती जनरली रेकमेंड केलं जात नाही, धूप वापरलेलं बेस्ट. परंतु तुम्हाला मिळतच नसेल तर उदबत्ती वापरा. काही असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. परंतु या सगळ्या मागे भाव असला पाहिजे की भगवंत आपल्या घरी आले, त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. मी पाहिलंय ऍक्च्युली, करोडो रुपये कमवतात परंतु एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी देवघर बनवतात, नवीन टाइमपास म्हणून काहीतरी ऑफर करतात. भगवंतांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसेल तर हे सगळं काय करायला काय अर्थ नाही, हो नाही? वेळ पण काढला पाहिजे. आपल्याकडे कुवत असेल तर आपण ते केलं पण पाहिजे, चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आता एक महत्वाचा पॉइंट म्हणजे वेगळी खोली असावी, वेगळं टेबल असावं, लाकडाचं असावं, संगमरवराचं असावं. तुमची जर तेवढी कुवत नसेल तर भगवंतांची काही अशी अपेक्षा नाहीये की तुम्ही हे सगळं केलंच पाहिजे. बऱ्याच लोकांना हे सगळं बघून वाटते की ही इस्कॉन संस्था फक्त श्रीमंतांचीच आहे. आता सगळ्यांच्या डोक्यात तेच भरलेलं आहे.
थोड्याफार प्रमाणात तसं वागतात पण लोक ऍक्च्युली, परंतु असं काही नाहीये. भगवान श्रीकृष्ण हे जिथं भक्ती आहे तिथे जातात. पैसा आहे किंवा सुंदर सजावट आहे म्हणून जात नाही. नाहीतर मग ते पंचपक्वान खायला दुर्योधनकडे गेले असते, भाकरी भाजी खायला विदुरकडे गेले नसते. भक्तिभाव बघायचा असतो भगवंतांना. काय म्हणतात त्याला, हा भाव महत्वाचा असतो. भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये. व्हॉट इज दॅट श्लोक? फेमस श्लोक, एकदम ब्लँक झालो मी. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चति. एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ आणि पाणी, एवढीच अपेक्षा आहे भगवंतांची. परंतु ती कशी? यो मे भक्त्या, भक्तिभावाने, अंतःकरणपूर्वक आपण ते अर्पण केलं पाहिजे. याचा पण चुकीचा अर्थ काढू नका. भगवंतांनी फक्त आपल्याकडे जर असतील, पैसे असतील, आपली कुवत असेल, तर आपण तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आरती केली पाहिजे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव केला पाहिजे, वैभवशाली पूजा केली पाहिजे, कारण ते भगवान आहेत. मंदिरात पाळण्याचे विधी निषेध अनेक असतात. भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात त्याचे वर्णन केलेले आहे. आता हे सुरुवातीच्या नवीन भक्तांसाठी आहे, त्यामुळे इथं सगळं दिलेलं नाहीये. बरेच नियम आहेत. असं बसलं पाहिजे, असं इकडे तोंड करून बसलं नसलं पाहिजे, वगैरे वगैरे. हात पाय आपले स्वच्छ असले पाहिजेत. खोकला आला असेल, काय म्हणतात त्याला, शिंक आले असेल तर आपण बाहेर गेलं पाहिजे, वगैरे वगैरे. हे भक्तिरसामृत सिंधू मध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 असं करून. त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता. परंतु जसं महाराजांनी सुरुवातीला एका सेक्शन मध्ये म्हणाले की हे सगळं शिकायची बेस्ट पद्धती असते ती म्हणजे प्रगत आणि शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहणे. आपोआप शिकतो आपण हे. पण हे थोड्याफार प्रमाणामध्ये गरजेचं आहे बरं का. बऱ्याच वेळेला आपण 1-2 वर्ष क्लासेस अटेंड करतो, तत्वज्ञान रोज ऐकतो, पण तो अजूनही आपल्याला पूजा कशी करतात माहिती नसतं, काय अर्पण करतात माहिती नसतं, कुठली आरती म्हणतात माहिती नसतं, प्रणाम कसा करायचा असतो, दंडवत कसा करायचा असतो ते माहिती नसतं. थोडंसं समजावून घेतलं पाहिजे. मंदिरात पाळण्याचे विधी निषेध अनेक असतात. भक्तिरसामृत सिंधू याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कौटुंबिक परिस्थितीमध्ये विधी निषेधांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य नाही, मात्र शक्य तितक्या उच्च दर्जा ठेवण्याकडे कल असावा. घरामध्ये सगळंच पालन करणे शक्य नसतं, म्हणूनच मंदिर सेपरेट बांधली जातात. परंतु घरामध्ये देखील हे ठेवावं म्हणून का सांगितलंय आपल्या आचार्यांनी? कारण भगवंतांच्या रोज संघामध्ये आपण असलं पाहिजे. त्यांना रोज आपण भोग दाखवला पाहिजे, रोज नमस्कार केला पाहिजे. कारण त्यांनी सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, हो की नाही? पुढे सांगितलंय, मन्मना भवमद भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु. माझी आरती करा, मला नमस्कार करा, माझे भक्त व्हा. भगवद्गीतेत 2 वेळा सांगितलंय. मग रोज मंदिरात जायला आपल्याला जमत नाही, मग घरी करायचं. मग घरी मंदिरात जे जसं काटेकोरपणे नियम पाळले जातात तसे घरी नाही पाळले तरी चालतात, परंतु ज्या प्रमाणात आपण घरी मंदिर बनवतो त्या प्रमाणात ते पाळले पण पाहिजे. विग्रह असतील तर 80-90% पर्यंत पाळलं पाहिजे बरं का, हे लक्षात ठेवा. देवघर म्हणजे अशी जागा आहे जिथे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्णांना आमच्या घरी राहा असे आम्ही आमंत्रण देतो. म्हणून देवघरामध्ये कमालीचा आदरभाव राखायला हवा. टाइमपास करायचं नाही. किती वाजले? 7:51. पुढचे दोन्ही सेक्शन एकमेकांशी रिलेटेड आहेत, उद्याच वाचूया आपण. पुढचा सेक्शन आहे नित्य सेवा, पूजा आणि आरती. आरतीसाठी काय काय लागतं,
त्याचा वापर कसा कसा केला जातो हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुळस आणि तुळशीची आरती सांगितलेलं आहे. मग दैनंदिन कार्यक्रम कसा असला पाहिजे आपला ते सांगितलेलं आहे. मला वाटलं होतं 8-10 दिवसात वाचून पूर्ण होईल हे, पण काही हरकत नाही. कोणाला असं वाटतंय का स्लो चाललोय आपण? तसं असेल तर सांगा, आपण थोडस फास्ट वाचूया, काही हरकत नाही. परंतु समजावून घेणं महत्वाचं आहे प्रत्येक सेक्शन. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता तुम्ही ती पूजा वगैरे कसं करायचं ते सांगितलं, पण असं ऐकण्यात आहे आमच्या पहिल्यापासून की भगवंत हे भावग्रही आहेत आणि भगवंतांना असं स्टँडर्ड पण आवडत नाही. साधे साधे भक्ती केलेलं भगवंतांना साधी भक्ती केलेलं आवडतंय. कारण कुर्माबाई देखील ते प्रसिद्ध आहे जगन्नाथांसाठी की ती जिनं आंघोळ करता देखील भगवंतांना किती केली, पण भगवंत आवडीने ते खाऊन गेले. हे भाव महत्वाचे आहेत का स्टँडर्डपणा महत्वाचा आहे भक्तीमध्ये? ऑफकोर्स भाव महत्वाचे आहेत, परंतु भाव जर असतील तर स्टँडर्डपणा आपोआप येतो. भाव नसतील तरच आपण आळशी होतो. आईला मुलाबद्दल प्रेम आहे म्हणून ती काय रोज पिठलं भाकरीच खायला देत नाही. ती थोडस प्रयत्न करते, बाजारात जाऊन काहीतरी भाज्या पण घेऊन यावेत आणि चांगलं करून द्यावं मुलाला, हो की नाही? आईचं प्रेम आहे, आईचं प्रेम आहे म्हणून रोज पिठलं भाकरी करूनच दिलं तर चालणार नाही. भगवंत हे भावग्रही आहेत म्हणूनच ते पंचपक्वान सोडले आणि विदुरच्या घरी गेले, कारण तिथे भाव होता. शबरीच्या घरी गेले, हो की नाही? याचा अर्थ असा नाही की आपली कुवत असताना देखील भगवंत भावग्रही आहेत म्हणून आपण टाइमपास करायचा नाही. टाइमपास लोक तेच करतात ज्यांच्या मनामध्ये भाव नसतो. जसं की परवा एका भक्तांना मी म्हटलं की तुमच्या घरी विग्रह आहेत, मग तुम्ही मंगलारतीला रोज उठता का? तुम्ही म्हटले नाही. म्हटलं का उठत नाही? काय, माझे भगवंत खूप दयाळू आहेत, मी नाही उठलं तरी चालतंय. अरे तू एका दिवस नाही उठलास तरी चालतंय, रोजच नाही उठायचं. भगवंत दयाळू आहेत म्हणून आपण काही केलं तरी चालतंय हा त्याचा अर्थ नसतो. आपली कुवत नाहीये म्हणून भगवंत आपला भाव ऍक्सेप्ट करतात, हा त्याचा अर्थ असतो. आलं का लक्षात? उलटा अर्थ काढायचा नाही. माझ्या एका मित्राच्या घरी गौरनितायचे विग्रह होते. मला आश्चर्य वाटलं म्हणून मी विचारलं, तुम्ही याचे ड्रेसेस बदलत नाही 8-8 दिवस? नाही प्रभूजी, गौरनिताय एकदम दयाळू आहेत, पतित पावन आहेत. अरे होय, बरोबर आहे, पतित पावन आहे. तुला प्रॉब्लेम काय आहे? तुझं प्रेम कुठं आहे? तुझे भाव कुठे आहेत? भावच नाहीये. ऍक्च्युली तुम्ही का बदलत नाहीये ड्रेस? कारण तुमच्याकडे वेळ नाही. तुम्हाला ऑफिसला जायचंय, अजून तुम्हाला उग्र कर्म करायचंय, पाप कर्म करत राहायचंय. कशासाठी? तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी. आणि मग भगवंतांचा फक्त उपयोग करून घ्यायचा, घरामध्ये ठेवलंय स्टाईलला. तुमच्या करोडो रुपये आहेत पण तुमच्याकडे वेळ नाहीये. मग तिथे कुठे आहेत भाव? भाव तिथेच असतात जिथे, सॉरी, स्टँडर्डपणा तिथेच असतो जिथे भाव असतो. हे जे तुम्ही जे सांगताय ते कुठे लागू होत आहे की बाबा मी गरीब आहे, मी झोपडीत राहतोय, मला 2 पत्रावळ्या लावल्या, काय म्हणतात त्याला, ताडपत्री लावून 2 काट्या लावून मी एका येथे झोपलोय. आता भगवंतांची मी सेवा कशी करणार? माझ्याकडे काहीच नाहीये. मग अशा केसमध्ये प्रभुपाद सांगतात की तुम्ही एका ठिकाणी शांत बसून मनामध्ये भगवंतांची पूजा करू शकता, ते पण अलाउड आहे. भगवंतांना तेच बघायचंय, भावच बघायचंय, बाकी काही बघायचं नाही. परंतु तुम्ही आहे करोडपती,
मोठ्याला मोठं घर बांधलेलं आहे जवळजवळ अर्ध्या एकरामध्ये, आणि किचन मध्ये एका कोपऱ्याला 3 फूट बाय 2 फुटाचं लाकडी काहीतरी आणून ठेवलंय भगवंतांसाठी, आणि मग टाइमपास म्हणून रोज सकाळी घंटी वाजवत आहे. इथे कुठे आहेत भाव? आणि मग जगाला सांगताना सांगायचं माझे भगवंत खूप भावग्राही आहेत, काही पण ऍक्सेप्ट करतात. याला काही अर्थ नसतो ऍक्च्युली. त्या माताजी मला तसंच म्हणाल्या, मेरे भगवान इतने प्यारे हैं, मुझसे कब सब कुछ काम करवा लेते हैं. अरे सब कुछ काम करवा लेते हैं, मंगला आरतीला का उठत नाही? बिचारे भगवान एकटे उठून बसतात 4:30ला, तुम्ही नाही उठणार त्यांच्यासाठी? का उठू नये? नाही, वो माफ कर देते. अरे भाव कुठे आहेत मग? भाव नाही आहे, हा आळशीपणा आहे. भाव आणि आळशीपणामध्ये खूप मोठा फरक आहे. भावाच्या नावाखाली आपला आळशीपणा आपण वाढवतोय, दडवतोय, काय म्हण, झाकून ठेवतोय. तुम्ही बरेच झाकून ठेवाल हो. भगवंतांना सगळं दिसतंय, कारण भगवंत कणाकणामध्ये आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. तुम्ही आता काय विचार करताय हे तुम्ही विचार करण्याच्या पूर्वी भगवंतांना माहिती असतं. भगवंतांपासून आपण काही लपवू शकत नाही. त्यामुळे हे असलं सगळं सोडून द्यायचं, भाव वगैरे आहेत वगैरे. कलियुगामध्ये कोणाकडे पैसा नाही, आणि आता सध्या तर सगळ्यांच्याकडे सगळं आहे. तुम्हाला मी आता बऱ्याचदा म्हटलं की सत्संगला, भगवंतांना, मंदिराकडे वगैरे जाताना पूर्वापार आलेली आपली परंपरा आहे की एखादं फळ वगैरे तरी आपण घेऊन गेलं पाहिजे भगवंतांना. मोकळ्या हाताने गेलं नसलं पाहिजे. कुणी ऐकत नाही. आणि मग आल्यावरती म्हणायचं, प्रभूजी मी आलोय ना, भाव महत्वाचा आहे. अरे तुझे भाव आहेत कुठे? तुझ्या लक्षातच नाही आहे की भगवंतांसाठी काहीतरी घेऊन यायला पाहिजे. मग कुठे भाव आहेत? कुठे सांगायला फक्त भाव आहेत म्हणून. भाव असतं तर तुझ्या लक्षात पण राहिलं असतं. भावचा अर्थ काय असतो? भगवंत तुझ्यासाठी महत्वाचेच नाहीये, त्यामुळे तुझ्या लक्षातच राहत नाही. आणि वर काय सांगतो? भाव आहेत म्हणून. त्यामुळे हा फरक लक्षात घ्या. आपल्याला आपलं सर्वस्व भगवंतांना द्यायचं आहे. ही काय पळवाट काढत बसलोय आपण? लक्षात येते का तुमच्या? आपल्याला आपलं सर्वस्व भगवंतांना द्यायचंय. तुम्हाला काय वाटतंय? शबरी जर त्या झोपडीत राहिली नसती, तिच्याकडे एक प्रॉपर घर असतं, घरामध्ये मुलं असती ज्यांनी शेती केलेली असती, त्या काळातलं सांगतोय बरं का, किंवा आजच्या काळात मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असता, 2 लाखाचं पॅकेज असतं, तरी पण शबरीने बोरेच दिली असती भगवान श्रीरामांना? भाव आहे म्हणून नाही. भरपूर प्रमाणामध्ये तिने पंचपक्वान बनवलं असतं. ते भाव दिसले पण पाहिजेत ना, नुसतेच भाव आहे म्हणून चालत नाही, दिसले पण पाहिजेत. तर काही ठराविक परिस्थितीमध्ये भगवंत ते ऍक्सेप्ट करतात, आणि भगवंतांना परफेक्टली माहिती असते हे खरंच भाव आहे का आळशीपणा आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, भगवंतांना सगळं कळतं. ते असं पळ काढायचं नाही आपण त्यातून असली कारण सांगून. हरे कृष्ण. आणि विशेष म्हणजे मी सांगणार नव्हतो, पण याच्यावरून मला आठवलं की कलियुगामध्ये भगवंतांची आरची विग्रह पूजा करणे हे कलियुगाचं युगधर्म नाहीच आहे. हे द्वापर युगासाठी आहे. कलियुगामध्ये खरं आहे ते म्हणजे आपले भाव, नामस्मरण आणि भगवंतांसाठी काम करणे, सेवा करणे, हे महत्वाचं आहे. परंतु आपल्या आचार्यांनी हे का करायला सांगितलंय? कारण हे आकर्षण निर्माण झाल्याशिवाय आपण पुढचं काहीच करणार नाही. मग हे रोजचं घरी असलं पाहिजे. रोजचं आपल्याला हे रिमाइंडर असतं, भगवंत तुमचे मालक आहेत, ईश्वर आहेत, तुमचे कंट्रोलर आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काम करायचंय. रोज सकाळी उठून त्यांना नमस्कार केला पाहिजे आपण. रोज सकाळी उठून त्यांची पूजा केली पाहिजे, आरती केली पाहिजे. हरे कृष्ण. ज्यांच्या ज्यांच्या घरी विग्रह आहेत त्यांनी तर हे म्हणायचं बंद करा, भावग्रही आहेत, भाव आहेत,
शिर्षी गौरनीताई खूप पतित पावन आहेत. प्रभुपादांनी कुठेही सांगितलेलं नाहीये की हे विग्रह असल्यावरती एवढं कमी केलं तरी चालतंय, हे विग्रह असल्यावरती एवढं कमी केलं तरी चालतंय, हे विग्रह खूप पतित पावन आहेत, ते तुम्ही 8 दिवस त्यांना अभिषेक नाही केला तरी ऍक्सेप्ट करतात. तसं काही नाही. तुमच्या घरी विग्रह असतील तर काही नियम तुम्ही स्ट्रिक्टली पाळलेच पाहिजेत. नसेल तर नका ठेवू विग्रह. अपमान कशाला करतासा त्यांचा? प्लीज कर्म करा, भगवंतांसाठी कार्य करा, कर्म करा, फोटो ठेवा, फोटोची आराधना करा. विग्रहाचा अर्थ असतो जिथे जो यज्ञोपवीत ब्राह्मण असतो त्याच्या द्वारे त्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते. भगवंत इथे बसलेत स्वतः. त्यांना 8 दिवस नाही अंघोळ घातलं तर ते कसं चालेल? 8 दिवस कपडे नाही बदलले कसं चालेल? कॉमन सेन्स आहे, हो की नाही? भक्तीचे स्टँडर्ड्स खाली आणणारे भक्तीला हानिकारक जास्त असतात. असल्या भक्तांनी प्रचारच करू नये. तोंड बंद ठेवा तुमचं, असले दुधामध्ये पाणी मिक्स करून दूध वाढवत बसण्यापेक्षा. घरी फोटो ठेवा, प्रॅक्टिस करा, भगवंतांसाठी कार्य करा. कार्य महत्वाचं आहे. तुम्ही विग्रह किती शानदार आहेत तुमच्या घरात ते महत्वाचं नाहीये. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आता एकाने म्हणजे कृष्ण बलराम यांचे विग्रह आणले, त्यांची दीक्षा झाल्या. मग मी त्यांना विचारलं की तुमच्यात म्हणजे ब्राह्मण दीक्षा नाही, मग तुम्ही कसं काय करताय? तर ते बोलले की ब्राह्मण दीक्षा होऊन पण काय काय करत नाही, त्यांच्यापेक्षा आम्ही करतोय. मंदिरात आहेत असेच विग्रह त्यांचे, म्हणजे मार्बलचे म्हणतात. हे खूप उलट पुलट झालेलं आहे. आता काय बोलायचं याच्याबद्दल? सगळं उलट पुलट करून ठेवलेलं आहे आपण. ऍक्च्युली काय आहे की प्रभुपादांनी याच्याबद्दल जे स्टँडर्ड सांगितले आहेत ते स्टँडर्ड्स आजकालचे गुरुच पाळत नाहीत. तेच सांगतात आपल्या शिष्यांना घेऊन या म्हणून. आता त्यामुळे त्यांना हे पण बोलू शकत नाही की तुमच्या गुरुंनी याला परवानगी दिली आहे का. मोस्ट पावले दिलेली असते. हा, ते बोलले की आम्ही गुरु महाराजांनी सांगितले. म्हणूनच आजकाल कोणाला हे सांगितलं जात नाही की भगवद्गीतेचं अध्ययन करा आणि भगवंतांसाठी काम करा. याच्यापेक्षा जास्त महत्व दिलं जातं विग्रह घरात आणा आणि विग्रहांची सेवा करा. कारण ते सोपं आहे. ऍक्च्युली सोपं नाही आहे, परंतु तुम्हाला तुमच्यासाठी ते सोपं करून दिलेलं आहे. तुमचा जॉब करा, तुमचं कंपनी चालवा, फॅक्टरी चालवा आणि जशी जमेल तशी विग्रहांची पूजा करा. आपल्याला वाटतं आपण एक स्टेप वरती भक्त, श्रेष्ठ भक्त झालो आता, कारण आमच्या घरी विग्रह आहेत. चर्चा पण कशी असते बघा या भक्तांची. प्रभूजी आमच्या घरी विग्रह आहेत, तुमच्या घरी आहेत, आमच्या घरी हे विग्रह आहेत, तुमच्या घरी कुठले विग्रह आहेत? ह्या भक्तांना तुम्ही कधी हे चर्चा केलेलं पाहिलं? मी भगवंतांसाठी, शिला प्रभुपादांसाठी काय काम केलं आज? तुम्ही काय काम केलं प्रभूजी शिला प्रभुपादांसाठी? मी हे काम केलं, तुम्ही काय केलं? कर्म करायला नको कोणाला. भगवद्गीताच समजली नाही मग आपल्याला. व्हेरी बॅड मेंटॅलिटी, व्हेरी बॅड मेंटॅलिटी. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तर म्हणायचे, ऍक्च्युली प्रभुपाद हे सांगतात, मी तुम्हाला हे पाठवू शकतो, माझ्यामध्ये मी पाठवले देखील बऱ्याचदा. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की विग्रहांचं दर्शन देऊन पैसे कमवणे याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे रस्त्यावरती झाडलोट करून पैसे मिळवणे. तो निदान प्रामाणिक तरी आहे.
हे आपण काय ढोंग ढोंग चालवलाय आपण ऍक्च्युली. उद्या तुमचे कृष्ण बलरामचे विग्रह खरोखरच तुमच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले चल मला माझ्यासमोर माझ्या बरोबर युद्ध करायचंय, जाल का तुम्ही? कर्म करायची कोणाची तयारी नाही, काम करायची सेवा करायची कोणाची तयारी नाही. जे आहे ते उग्र कर्म, आपला पाप कर्म, जॉब, आपला फॅक्टरी, आपला बिझनेस चालू ठेवायचंय, यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे. असू दे, काही हरकत नाही. आजच दुपारी आमची खूप डिटेलमध्ये चर्चा चाललेली की हे चुकीचं आहे का. चुकीचं म्हणता येत नाही याला, कारण समाजामध्ये असेही लोक आहेत ज्यांना एक वेळ ते भगवंतांसमोर नतमस्तक म्हणजे डोकं पण टेकवत नाही. त्यांच्यापेक्षा आपण भक्तीत आलेले खूप चांगले. परंतु प्रभुपादांची इच्छा आहे की तुम्ही त्याच स्टेजला लावू नका, तुम्ही शुद्ध भक्तीच्या स्टेजला यायचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारे काही विधी नियम यांचं पालन करा. हरे कृष्ण. दुसरे भक्त काय करतात, दुसरे भक्त असं करतात तसं करतात असले प्रश्न विचारत जाऊ नका. ऍक्च्युली काय याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही. तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला काय करायचं आहे याचे प्रश्न विचारा. कारण असे बरेचसे तुम्हाला भक्त आणि हे आणि ते दिसणार आहेत जे हे आहे असा वागतो, ते असा वागतो, यांनी असं सांगितलं, त्यांनी असं सांगितलं. तुम्हाला कुणी मार्गदर्शन करत असेल आणि ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर ते विचारायला काही हरकत नाही. परंतु दुसरा भक्त कसा वागतो वागू दे, त्यांना कसं वागायचं तसं वागू दे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? यस. हरे कृष्ण. एक मिनिट हा प्रभूजी. असं काही नाही. कुठून हे तुम्ही गोष्टी ऐकताय त्याला मला हेच कळत नाही ऍक्च्युली. हे सगळी भावनिकता आहे, कुठेही लिहिलेलं नाही असं. माताजींचा प्रश्न होता की आपण वैष्णवांना वगैरे कुठेतरी रस्त्यात मध्येच भेटले तर प्रणाम करतो, तेव्हा डोक्याला किंवा हाताला वगैरे माती लागते, विशेष करून डोक्याला, तर ती पुसायची का पुसायची नाही? त्यांना कोणीतरी सांगितलं की ती पुसायची नाही, पुसलं की काय होते? अपमान केल्यासारखं होते. असं काही नाहीये. ऍक्च्युली खरा वैष्णव तुम्हाला दंडवत प्रणाम करूच देत नाही. इथे माती आहे, करू नका, तुमचा प्रणाम पोचला मला. तुमची काळजी करणारा वैष्णव असतो. वैष्णव हा खूप प्रेमळ असतो. आणि हे कुठेही लिहिलेलं नाहीये, तुम्ही जे ऐकलेलं कुठेही लिहिलेलं नाही. मी तर कधी ऐकलेलं नाही. लिहिलेलं असलं तरी मी तरी कुठे ऐकलेलं नाहीये. असलं काही नसतं. थोडंसं प्रॅक्टिकल वागायला शिका. माधव प्रभूंना मी अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा माधव प्रभू मला बाहेर भेटतात. मी दंडवत प्रणाम करायला गेलो की मला ते थांबवतात, उठवतात. ते कुठे रस्त्यावरती प्रभूजी करू नका, मला पोचला म्हणतात तुमचा दंडवत प्रणाम. वैष्णव हा खूप प्रेमळ असतो मनातून. त्यामुळे नुसतं तुम्ही डोक्यावरचं माती पुसलं म्हणून तो स्वतःचा अपमान. ऍक्च्युली वैष्णवाला मान अपमानाचा प्रश्नच नसतो. तो अमानिना मान देणं असतो. त्यामुळे तसं ठीक आहे, आपल्या मनामध्ये देखील असं वाटणार असेल तर त्याचं काही कुठेही नियम नाहीये, काही काळजी करू नका, तसं काही नसतं. यस प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आता आपण जसं शुद्धीकरण होईल आपलं तसं आपल्यामध्ये समजा भगवंतांची सेवा करण्याची आपल्याकडे जिज्ञासा आणि सामर्थ्य जसं येईल त्याप्रमाणे आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे की आपण सामर्थ्य नसताना पण आपण सेवा केली पाहिजे? या बाबतीत खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नंबर 1 रूल असतो, तो म्हणजे आपले गुरु सांगतील तसं केलं पाहिजे.
ते आपण स्वतः ठरवत बसलो की मग चुकीचं करणार. का चुकीचं करणार? कारण अनादी अनंत जन्म झाले आपण चुकीचंच करतोय. म्हणूनच तो गुरु करायचा असतो. जो गुरुचं काम काय असतं माहितीये? गुरुचं काम असतं आपल्या शिष्यामधले गुण ओळखणे आणि त्या गुणांचा भगवंतांच्या सेवेमध्ये परफेक्टली कसा उपयोग करता येईल याचा विचार करणे. हे गुरुचं प्राथमिक कर्तव्य असतं. त्यामुळे आपण ठरवत बसलो ना की कितपत करायचं आणि किती करायचं, मग ते चुकीचं ठरतं ऍक्च्युली. आणि म्हणूनच बघा, परत आपला विषय इकडे येतो की गुरुशी आपला संबंध असला पाहिजे. गुरुने आपल्याला सांगितलं पाहिजे. गुरुना कळणार कसं तुम्हाला काय जमतंय काय नाही? गुरुना माहिती असलं पाहिजे तुम्ही कोण आहे. आजकाल गुरुना माहिती पण नसतं तुम्ही कोण आहे, काय जमते काम, काय जमत नाही, सामर्थ्य किती आहे ती लांबची गोष्ट. परंतु जनरली रूल हा असतो की गुरुच्या आश्रयाखाली, बऱ्याचदा गुरुंना माहिती नसतं की तुम्हाला हे जमतं, तर तुम्ही सांगू शकता गुरुंना की मला हे जमतं परफेक्टली करायला, मी करू का? तुमचे गुरु सांगतील हो करा. गुरु सांगतात तुम्हाला हे जमतं, कॉम्प्युटर जमतं, हे जमतं, ते जमतं, काही हरकत नाही. पण तो एकदा गुरुनी सांगितलं तर तिथे मात्र पूर्ण सामर्थ्य ओतून करायचं असतं. मग तिथे बघायचं नाही की मला जमतंय की नाही, मला कशाला सांगितलं, मला या वयात जमेल का. प्रभुपादांना 1000 जणांनी सांगितलं जाऊ नका, ते म्हणले माझ्या गुरुचा आदेश आहे, मला जायलाच पाहिजे. अर्जुनाचा मृत्यू कधीही होऊ शकत होता. भीष्मदेव होते दुसऱ्या साईडला. अर्जुन म्हणाला माझ्या गुरुचा आदेश आहे, मला युद्ध करायलाच पाहिजे. त्यामुळे परंतु भगवान श्रीकृष्णांनी असा आदेश दिला नाही अर्जुनाला की उठ आणि गदा युद्ध कर. नाही, तुला धनुष्य चालवायला येतं, तू धनुष्यच चालवत. गुरुचा हाच अर्थ असतो. गुरुला माहिती असतं तुम्हाला काय येतं काय येत नाही, आणि म्हणून गुरुसोबत वेळ घालवला पाहिजे तेवढा. एनिवे, त्याच्यात डिटेलमध्ये आपण बऱ्याचदा गेलेलो आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गुरुच्या आज्ञेखाली आपण केलं पाहिजे कधीही. मग ते तुमचे दीक्षा गुरु असो, शिक्षा गुरु असो. प्रभुपाद सांगतात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला, त्याचं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आता सामर्थ्य या शब्दाचा अर्थ पण 2 वेगवेगळा होऊ शकतो. एक म्हणजे फिजिकली आपण केपेबल आहोत की नाही, म्हणजे काय मराठीत काय म्हणतात, हाऊ डू यू से दिस, सक्षम. आपण आपले शरीराने आपण सक्षम आहोत की नाही करायला, हा एक अर्थ झाला. आणि दुसरं म्हणजे माझी करायची इच्छा आहे की नाही. याला बऱ्याचदा आपण सामर्थ्य म्हणून चुकीचं समजतो. आपली खऱ्या अर्थाने करायची इच्छा नसते. बरेच लोक याला चुकीनं सामर्थ्य म्हणतात. बऱ्याच वेळेला आपण सेवा का करत नाही, कारण माझी इंद्रिय तृप्ती, माझी भौतिक आसक्ती ती मला करण्यापासून थांबवत असते. परंतु याला नाव देतो आपण सामर्थ्य. मी माझ्या कंपनीमध्ये बिझी होतो, त्यामुळे मी मंदिरला येऊ शकलो नाही, सत्संगला येऊ शकलो नाही, परंतु मी माझ्या सामर्थ्याप्रमाणे करतोय. अरे हे कुठलं आलं सामर्थ्य? हा तुमचा फसवेगिरी आहे ऍक्च्युली. ही तुमची काय म्हणायचं त्याला, कपटीपणा आहे. सामर्थ्य नाही असं नाही, भौतिक आसक्ती सुटत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे यातला फरक जाणून घ्या. सामर्थ्य असलं ते केलंच पाहिजे, परंतु माझ्या भौतिक आसक्तीमुळे मी याला महत्व देत नाही, याला नाव द्यायचं नाही, मी माझ्या सामर्थ्याप्रमाणे करतो. तुम्ही तुमच्या सामर्थ्याप्रमाणे नाही करत. तुम्ही भगवंतांच्या सेवेला दुय्यम स्थान देता आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या सेवेला प्रथम स्थान देता. त्याला असमर्थ म्हणता येत नाही. तो तर तुमचा निव्वळ स्वार्थीपणा आहे. सामर्थ्य म्हणजे काय की एखादी सेवा तुम्हाला जमते की नाही, तुमचं शरीर त्याच्यासाठी सक्षम आहे की नाही, त्याला म्हणायचं सामर्थ्य. आणि ते गुरु व्यवस्थित ठरवतो ऍक्च्युली. त्याला आपण ठरवायची काही गरज नसते. गुरूंना कळतं की तुम्हाला काय येतं काय येत नाही. याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मला आता ते कुठल्या मंदिरात होतं माहिती नाही. प्रभुपादांनी
एक एक भक्त प्रभुपादांच्या आश्रयाखाली आले आणि एकदम यंग होते, 19 वर्षाचे, आणि एका महिन्यातच संपूर्ण मंदिराचा अकाउंटिंग प्रभुपादांनी त्यांच्याकडे दिलं आणि सगळ्यांना सांगितलं आजपासून मंदिराचं अकाउंटिंगचं काम सगळे हे बघतील. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 19 वर्षाच्या यंग मुलाला जो 1 महिना झाला आलाय, त्याच्याकडे पूर्ण आर्थिक कारभार प्रभुपादांनी त्याच्याकडे दिला. आम्ही इथे 2-2 वर्ष झालं सेवा करतोय, वयाने पण मोठे. प्रभुपाद म्हणाले याच्या इतकी दक्षता कोणी तुमच्यामध्ये कोणामध्ये नाहीये. हा 5 पैशाचा हिशोब व्यवस्थित ठेवेल याची मला खात्री आहे. याचं सामर्थ्य मी बघितलं. तर हे गुरुचं काम असतं. भगवंतांच्या सेवेमध्ये सगळ्यांना लावायचं आहे गुरुला. गुरुचं कामच हे असतं. मग ते गुरु बघतात कोणाला काय येतंय, कोणाला काय येत नाही. ऑफकोर्स हे काय असंच नुसतं वर्ण बघून पण कळत नाही, हळूहळू कळतं अनुभवावरून. तुम्ही जाऊन सांगू पण शकता की मला हे परफेक्टली जमतं, मी हे करू का? तुमचे गुरु महाराज म्हणतील यस करा. जनरली आपल्याला जे परफेक्टली जमतं तेच केलेलं बरं असतं. मग ते आपण चांगल्या रीतीने करू शकतो भगवंतांसाठी. हरे कृष्ण. याच्यावरतीच एक मी लेक्चर ऐकलं की प्रभुपाद एका भक्ताला म्हणत होते की तुम्ही भगवंतासाठी काय करू शकता. ते म्हटले प्रभुपाद तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. ते म्हणजे कसं राहील, तुम्ही काय करू शकता, तुमची काय समजा करण्याची काय म्हणजे त्याप्रमाणे त्याला सेवा द्यायची. त्याला जी आवडते ती सेवा समजा करण्यासारखी असेल तर ते. बरोबर. मागच्या महिन्यामध्ये मंदिरामध्ये गेलो होतो, ते अध्यक्ष म्हटले तुम्ही पुढे जात दिसत नाही आता. तर म्हटलं मी 3 लेक्चर ऐकतो दिवसात ऑनलाईन. ते म्हटले की ऑनलाईन मुळे पण कल्चर बिघडत चाललंय. मंदिरामध्ये त्यांना आता ते एवढं खारघर मंदिर मोठं मंदिर आहे ना, ते भरपूर सेवा आहे. त्यामुळे ते म्हणते की ते सेवेकरी त्यांना कमी पडत असतात. त्यांना वाटलं यांना काहीतरी मला काहीतरी सेवा देण्याची इच्छा त्यांना असेल, त्यामुळे ते असे म्हटले. आणि दुसरं एक हे म्हटले की कमीत कमी टिकून आहात ना, हे जास्त महत्वाचं आहे. समजा तुम्ही सेवा करता किंवा भक्तीमध्ये तुम्ही संलग्न राहायला सोडलेलं नाही. तर ते असं पण म्हणतो ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही कंटिन्यू करताय, त्याला जास्त हे पण जास्त महत्वाचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोवयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय.